एक अचानक फोन आला आणि तुमचा अमका अमका लेख वाच. त्यानंतर मग त्यांना विचारलं की मग तुमच्याकडे लग्नाचं कोण आहे? तर त्यांनी उत्तर दिलं की नाही, तुम्ही जे काम करतात त्याच्यापासून आम्हाला थोडीशी प्रेरणा मिळाली. माझ्याकडे लग्नाचं कोणीच नाहीये. माझी मुलं लहान-लहान आहेत. पण तो व्यवसायानं शिक्षक होता आणि मला या गोष्टीची आवड आहे. आणि मग आवड आहे म्हटल्याच्या नंतर आम्ही त्याचा आणि आमचा बरेच दिवस संवाद झाला. ॲडमिन बनल्याच्या नंतर त्यानं नगर आणि पुणे भागातील काही त्याची ओळखीची मित्र त्या ग्रुपमध्ये ॲड केली. कुठे लिंक व्हायरल केल्या नाही. मी सुद्धा त्या ग्रुपचा ॲडमिन होतो आणि मग जवळपास 256 पर्यंत त्याचं लिमिटेशन होतं त्या ग्रुपचं. आणि मग त्या ग्रुपवर सगळी ओळखीचीच लोकं असल्यामुळे आणि बहुतांशी मुलाकडची आणि मुलीकडची ही जवळपास थोड्याफार प्रकारे सारखीच होती. कारण जॉइन होताना बऱ्याचदा असं होतं किंवा मुलांना मुली मिळत नाहीत म्हणून मुलं मोठ्या संख्येनं त्या अशा विवाहाच्या ग्रुपला जॉइन होतात आणि मुलीकडचे टाळतात शक्यतो. मात्र यांनी जॉइन करताना जॉइन करणारा हा ॲडमिन होता आणि मग त्याच्यामुळं त्याच्याकडे मुलगी आहे का मुलगा आहे लग्नाचं हे त्याला माहित नव्हतं आणि ते जॉइन केले. त्याच्यानंतर आमचे वेगवेगळे मेसेज त्या ग्रुपवर पडत होते आणि मग अशा त्या ग्रुपवर बायोडाटांची संख्या भरपूर येऊ लागली आणि मग त्याच्यावर ओळखीचे लोक असल्यामुळे चर्चा येऊ लागली आणि बरीच लग्न म्हणजे बरीच म्हटल्यापेक्षा 4-6 लग्न त्या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास वर्षभरामध्ये जुळली.